मोदी विरुद्ध नेहरू, 12 वर्षाचा विक्रम आणि भारताच्या 2 युगांची कहाणी. नमस्कार मित्रांनो, भारतीय राजकारणात 10 जून 2026 हा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 4399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला. यासोबतच मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान ठरले. पण हा केवळ आकड्यांचा खेळ आहे की भारताच्या 2 वेगवेगळ्या युगांची तुलना आहे. यासोबतच मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान ठरले. पण हा केवळ आकड्यांचा खेळ आहे का, की भारताच्या 2 वेगवेगळ्या युगांची तुलना आहे. एका बाजूला स्वातंत्र्यानंतरचा भारत घडवणारे जवाहरलाल नेहरू आणि दुसऱ्या बाजूला डिजिटल इंडिया, UPI आणि जागतिक पातळीवर भारताचा प्रभाव वाढवणारे नरेंद्र. आज आपण पाहणार आहोत या दोन्ही नेत्यांच्या कामगिरी, भारताच्या इतिहासातील नवा विक्रम. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी प्रथमच पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 आणि 2024 मध्येही ते पुन्हा सत्तेत आले. 10 जून 2026 रोजी त्यांनी सलग 4399 दिवस पूर्ण केले आणि नेहरूंच्या सलग निवडून आलेल्या कार्यकाळाचा विक्रम ओलांडला. यामुळे मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान बनले. जवाहरलाल नेहरूंचा काळ. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. देशाकडे उद्योग नव्हते, अर्थव्यवस्था कमकुवत होती, साक्षरता अत्यंत कमी होती. त्या काळात नेहरूंनी आधुनिक भारताची पायाभरणी केली. IIT, IIMS, भाकरा नांगरणीसारखी धरणे, स्टील प्लांट, DRDO, इस्रो ची सुरुवात आणि संकल्पना त्यांनी केली. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग अशा अनेक संस्थांची पायाभरणी त्यांच्या काळात झाली. समर्थक म्हणतात आजचा आधुनिक भारत नेहरूंच्या पायावर उभा आहे. पण नेहरूंवर टीकाही होते. टीकाकारांचा दावा आहे की 1962च्या चीन युद्धातील पराभव, काश्मीर प्रश्न, अत्याधिक समाजवादी धोरणे यामुळे भारताच्या विकासाचा वेग कमी झाला. आजही सोशल मीडियावर नेहरू निर्णयावर जोरदार चर्चा चालते. तर मोदींच्या काळात 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हा त्यांनी विकास आणि सुधारणांचा मुद्दा पुढे केला. गेल्या 12 वर्षात त्यांच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत, GST, UPI, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, वंदे भारत, G20 परिषद, चंद्रयान 3, राम मंदिर आणि महत्वाचं म्हणजे कलम 370 हटवणे. अशा अनेक निर्णयांमुळे मोदी सरकार चर्चेत राहिले. समर्थक काय म्हणतात? मोदी समर्थकांचा दावा आहे की भारत जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. UPI ने जगात डिजिटल व्यवहारांची क्रांती झाली. 250 दशलक्षांहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले. भारताची जागतिक प्रतिमा मजबूत झाली. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि मध्ययुगीन देशांची संबंध अधिक मजबूत झाले. टीकाकार काय म्हणतात? विरोधक आणि काही अर्थतज्ञ वेगळे प्रश्न उपस्थित करतात, जसे की बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्न, मणिपूर हिंसा, सामाजिक ध्रुवीकरण, लघु उद्योगांवरील GSTचा परिणाम, नोटाबंदीचे परिणाम. या मुद्द्यांवर सरकारला टीकेचा सामना करावा लागला. त्यांचे म्हणणे आहे की मोठ्या घोषणांबरोबरच काही मूलभूत समस्याही कायम आहेत. सोशल मीडियावर काय सुरू आहे? मोदी समर्थक म्हणतात नेहरूंनी पाया घातला असेल, पण भारताला जागतिक शक्ती बनण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. तर दुसरा गट म्हणतो आज मोदी ज्या संस्थांचा वापर करत आहेत त्या नेहरूंच्या काळात उद्या झाल्या. म्हणजेच वाद फक्त व्यक्तीचा नाही, तर भारताच्या विकासाच्या 2 वेगवेगळ्या मॉडेल्सचा आहे. तुलना करायची तर कशी? नेहरूंना मिळाला होता नव्याने स्वतंत्र झालेला भारत, मोदींना मिळाला जागतिकीकरणाचा युगातील भारत. नेहरूंचे आव्हान होते राष्ट्र उभारणी, मोदींचे आव्हान आहे भारताला जागतिक महासत्ता बनवणे. दोघांचेही काळ वेगवेगळे, आव्हान वेगळे, परिस्थिती वेगळी आहे, म्हणून थेट तुलना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक विक्रम केला आणि जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या सुरुवातीच्या दशकांवर आपली
अमित शहा. भारतीय इतिहासात या दोघांची नावे कायम घेतली जातील. पण अंतिम निर्णय कोण मोठा नेता हा इतिहासकार, अभ्यासक आणि जनता सोडवेल. कारण इतिहास केवळ भावना पाहत नाही, तो परिणामही पाहतो. तुमच्या मते भारतासाठी अधिक महत्वाचे योगदान कोणाचे? जवाहरलाल नेहरू की नरेंद्र मोदी, किंवा दोघांनी आपल्या काळात महत्वाची भूमिका होती? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.